राहाता तालुक्यातील श्री क्षेत्र एकरुखे येथील श्री वज्रेश्वरी मातेची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यात्रेचे कालावधीत गंगेचे पवित्र जलाची मिरवणूक, अलंकार मिरवणूक, पूजन, महाप्रसादाचा कार्यक्रम, देवीच्या गाड्याची घागर अति भव्य मिरवणूक, देवीच्या काठीची डफाच्या गजरात मिरवणूक, हजेरीचा कार्यक्रम, अति भव्य बैलगाडा शर्यत, कुस्त्यांचा जंगी हंगामा, देशातील गाजलेल्या पैलवानांची उपस्थिती, ऑर्केस्ट्रा, नृत्य, झंकार, जितेंद्र शेजाळ पाटील प्रस्तुत, सोबत सुवर्णा काळे यांचा हिंदी मराठी भावगीतांचा कार्यक्रम. तसेच वज्रेश्वरी देवीची 3 दिवस चाललेल्या यात्रेत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. तसेच रांगेमध्ये दर्शन घेतले. वज्रेश्वरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी देवीचे दर्शन घेतले. तसेच देवस्थान कमिटीने अण्णासाहेब म्हस्के पाटलांचा सत्कार केला. यात्रेचे नियोजन करण्यासाठी एकरुखे येथील श्रीराम वज्रेश्वरी देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ श्री क्षेत्र एकरुखे तालुका राहाता जिल्हा अहिल्यानगर यांनी केले. आर शिर्डी न्यूज राहाता. फोटो काढा आम्हाला नको काही. हलगी की वाजव, हलगी की वाजव, हलगी की वाजव. नक्की शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी. आज अतिशय आनंदाच्या क्षणी एकरुखे येथील जागृत देवस्थान वज्रेश्वरी मातेचा यात्रा उत्सव अतिशय आनंदात पार पडलेला आहे. आणि गेल्या अनेक वर्षाची खंडित झालेली परंपरा एकरुखेतील देवी भक्त असतील
ग्रामस्थ असतील यांनी अतिशय परिश्रम घेऊन आणि ती पूर्णतत्वास नेलेली आहे. आमच्या एकरूपकरांसाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे की पूर्वीचा देवीचा घडा हा परत याही वर्षी अतिशय आनंदात उत्साहात निघाला. भक्तांनी त्याची सर्वतोपरी काळजी घेऊन हे व्रत पूर्णतत्वास नेलं. त्याचा निश्चितच आनंद आमच्या एकरूपे ग्रामस्थांना आहे आणि मी समस्त एकरूपे ग्रामस्थांना आमच्या यात्रेच्या शुभेच्छा देतो. तसेच परिसरातील सर्व नागरिकांना विनंती करतो की नवसाला पावणारी वज्रेश्वरी माता तिच्या दर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा. एवढं बोलतो थांबतो. धन्यवाद. आणि घड्याचा आनंद सर्व भाविकांनी घेतला. तसेच यात्रेचाही आनंद सर्व भाविकांनी घ्यावा आणि सर्वांनी यात्रेला नवरात्र उच्चदर्शनाचा देवीचा महिमा गावोगाव अशी मी अपेक्षा करतो. शरण्य त्र्यंबके गौरी नारायण. यावर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी वज्रेश्वरी मातेची यात्रा कालपासून अतिशय उत्साहात संपन्न होत आहे. यावर्षी यात्रा 3 दिवसाची भरवली असल्यामुळे यात्रेत भाविकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे. जिल्ह्यातून, जिल्हाभरातून, जिल्ह्याच्या बाहेरून अनेक भाविक भक्त या ठिकाणी दर्शनाला येतात. विशेषतः महिलांची या ठिकाणी गर्दी खूप आहे. येणाऱ्या भाविक भक्तांची दर्शनाची व्यवस्था व इतर सोयीसुविधा पुरवण्याची व्यवस्था ट्रस्टच्या परीनं अतिशय व्यवस्थित प्रकारे केलेली आहे. यावर्षी या 3 दिवसाच्या यात्रेच्या दरम्यान अनेक कार्यक्रमांची रेलचेल या ठिकाणी देवस्थानच्या आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. पहिल्या वर्षी देवीच्या घड्याची मिरवणूक, पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी बैलगाडा शर्यत आणि तिसऱ्या दिवशी कुस्त्यांचा हंगामा आणि संध्याकाळी ऑर्केस्ट्रा करमणुकीसाठी ऑर्केस्ट्रा अशा कार्यक्रमाचं या ठिकाणी स्वरूप आहे. यावर्षीचं यात्रेचे विशेष म्हणजे गेली 53 वर्षापासून बंद पडलेली ही घड्याची परंपरा, देवीची जी घड्याची मिरवणूक असायची आणि घडा निघायचा, त्याला एक फार मोठं ऐतिहासिक असं स्वरूप आहे. ते 53 वर्षाहून बंद होतं. यावर्षी अतिशय यशस्वीपणे आणि पारंपरिकपणे त्या घड्याची अशी अतिशय सुंदर आणि भव्य दिव्याची मिरवणूक या ठिकाणी निघालेली आहे. आणि त्या मिरवणुकीचं साक्षीदार जिल्हाभरातून लाखो भाविकांनी, हजारो भाविकांनी या ठिकाणी साक्षीदार झालेले आहेत. इथून पुढे त्याचं स्वरूप, त्या मिरवणुकीचं स्वरूप आणि घड्याच्या कार्यक्रमाचं स्वरूप अतिशय भव्यदिव्य असणार आहे. मी देवी भक्तांना आवाहन करतो की इथून पुढे या यात्रेचा पहिला दिवस आहे, त्या दिवशी घड्याचा कार्यक्रम असतो. सर्वांनीच आवर्जून त्या कार्यक्रमाचा साक्षीदार व्हावं आणि देवीचे आशीर्वाद घ्यावे अशी विनंती करतो. आणि पुनः एक वार वज्रेश्वरी देवस्थान ट्रस्ट आणि समस्त ग्रामस्थांच्या वतीनं येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे, वज्रेश्वरी भक्तांचे सहर्ष स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो.